नमस्कार मंडळी. नाश्त्याला रोज आपण काय करायचं हाही एक प्रश्नच असतो. असा नाश्ता असावा की जो पोटभरीचा सुद्धा व्हायला पाहिजे आणि घरात सर्वांना आवडला सुद्धा पाहिजे. तसंच हा नाश्ता रात्री एखाद्या वेळी रात्रीचा बेत म्हणून सुद्धा जेवणाचा करता आला पाहिजे. तर बघा, इथे मी 1.5 वाटी मुगाची डाळ 2 तास भिजत घातलेली होती. सालीसकटही इथे तुम्ही डाळ वापरू शकता. आता ही डाळ मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आधी. आता डाळ धुवून त्यामधलं पूर्ण पाणी काढलेलं आहे आणि ती नंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे. कारण डाळ धुवायचं बऱ्याच वेळा दाखवलं नसल्यामुळे तुम्हाला असं वाटेल मी डाळ धुतलीच नाही. तर इथे 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1 आल्याचा तुकडा आणि अर्धा चमचा जिरं घातलेला आहे. तसंच यामध्ये कोथिंबीर आणि अर्धा चमचा धनेपूड, हळद आणि लाल तिखट इथे चवीप्रमाणे आपण घालणार आहोत. तुम्ही लाल तिखट तुमच्या अंदाजाप्रमाणे इथे वाढवू शकता किंवा निवड हिरव्या मिरच्याही जरी वापरल्या तरीही चालतील. पण अशा प्रकारे रंग आपल्या नाश्त्याला खूप छान येतो. तर इथे चवीप्रमाणे मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे. पदार्थामध्ये मीठ जर व्यवस्थित असलं तर तो पदार्थ छान रुचकर लागतो. आता इथे आपण यामध्ये दही घालणार आहोत. तर हे पाऊण कप एवढं दही आहे. रोजच्या वापराची जी वाटी असते त्या वाटीने पाऊण वाटी एवढं दही घातलं तरीही चालेल. आता या कपानेच आपण पाणीसुद्धा यामध्ये टाकून घेणार आहोत. तर या कपाने पाऊण कप एवढंच पाणी मी यामध्ये घालणार आहे. वाटीने घालत असाल तर पाऊण वाटी एवढं पाणी पुरेसं होईल. तर आता हे पाणीसुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि छान बारीक याची आपल्याला म्हणजे पूर्ण बारीक असं हे तयार करायचं आहे. तर छान असं हे रवाळ असं बारीक करून घेतलेलं आहे मी. आता तुम्हाला हातही भरवायची गरज पडणार नाही. एकाच मिक्सरच्या भांड्यात पूर्ण हे मिश्रण असं तयार होईल. तर आता हे पूर्ण एका भांड्यात मी काढून घेतलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्हाला दाखवते की आपल्याला कितपत पातळ हवं आहे. तर हे अशा प्रकारे आपल्याला पीठ तयार म्हणजे करायचं आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आपण धिरड्याचं तयार करतो पीठ तसंच अगदी. तर आता हे तयार झालेलं पीठ तर बाजूला ठेवून घेऊया. आणि मुलं काही भाज्या खात नाहीत, तर अशा प्रकारे तुम्ही या नाश्त्याला आणखीनही पौष्टिक असं तयार करू शकता. तर यामध्ये काही भाज्याही आपण घालणार आहोत. तर इथे मी पत्तागोबी बारीक अशी कापून घेतलेली आहे. तसंच शिमला मिरचीसुद्धा यामध्ये आपण टाकणार आहोत आणि गाजर देखील इथे आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. अशा प्रकारे काही पालेभाज्यांचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता. आणि इथे इनो आपण टाकून घेणार आहोत. तर इथे आपण लेमन फ्लेवरचं हे इनो वापरलेलं आहे. आता आपण छान असं पूर्ण हे मिक्स करून घेणार आहोत आणि पूर्ण मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला हे फार काळ म्हणजे असं ठेवायचं नाही. लगेचच हा नाश्ता आपल्याला तयार करायला घ्यायचा आहे. तर छान असं हे आपल्याला फेटून जे आपण इनो घातलेलं आहे ते पूर्ण सगळीकडे असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण हा नाश्ता मग लगेचच तयार करायला घेणार आहोत. अगदी एका चमच्यामध्ये हा नाश्ता तुमचा तयार होतो. तर आता बघा, माझ्याकडे हे असं भांडं होतं त्यामुळे मी या भांड्यामध्येच हा नाश्ता तयार करणार आहे. तुम्ही तव्यावर सुद्धा करू शकता. आता सुरुवातीला 1 चमचाभर तेल टाकलेलं आहे आणि पांढरे तीळ टाकून घेतलेले आहेत. तीळही या पदार्थामध्ये खूप छान लागतात. आता आपण तयार केलेलं जे मिश्रण आहे ते इथे 2 ते 3 चमचे टाकून घेणार आहोत. कितपत जाड हवा आहे त्या अंदाजाप्रमाणे मिश्रण टाकायचं. आता बघा, असं हलकंसं आपल्याला म्हणजे भांडं हलवून घेतलं की अगदी हा पूर्ण छान मिश्रण हे पसरून जातं. म्हणजे आपल्याला असं म्हणजे पसरवण्याची सुद्धा गरज पडणार नाही. आता जिथं कुठे कमी असेल तिथं असं टाकून घ्यायचं आणि वरूनसुद्धा मग थोडेफार पांढरे तीळ आपण टाकून घेणार आहोत. कोथिंबीर आवडत असेल, कांद्याची पात आवडत असेल तर तीसुद्धा टाकू शकता. 5 मिनटं झाकण ठेवून घेऊया. आता 5 मिनटानंतर बघू शकता वरचा भाग छान असा हा कोरडा झालेला की आपण मग ते पलटून घेणार आहोत. तर भाग छान कोरडा झालेला आहे. तर हे आपण पलटवूनसुद्धा घेणार आहोत. तसं तर हे भांड्यानेच छान असं पलटवून घेतल्या जाते, पण मी तुम्हाला हे अशा प्रकारे जे नवीन असतील त्यांच्यासाठी सांगत आहे. तर बघा किती छान सोनेरी रंग हा आलेला आहे आणि अशाच प्रकारे छान असं खमंग आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे दोन्हीही बाजूंनी. परत एकदा झाकण ठेवून घेऊया आणि वाफ काढून घेऊया. तर 5 मिनटानंतर इथे बघू शकता गरमागरम असा हा आपला नाश्ता खाण्यासाठी अगदी तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे बघू शकता आपल्याला 2 बाजूंनी भाजून घेतल्यानंतर अगदी हा नाश्ता तयार होतो आणि पौष्टिक व पोटभरीचा सुद्धा होतो. तर मुलांच्या टिफिनसाठी म्हणा किंवा नाश्त्यासाठी, एवढंच नाही तर रात्रीचा जेवणाचा काही असा हलकासा बेत असेल तर तरीसुद्धा तुम्ही हा नाश्ता तयार करू शकता. परत एक तुम्हाला तयार करून दाखवते. परत 1 चमचा तेल टाकून घेतलेलं आहे, तीळ टाकलेले आहेत आणि आपण हे मिश्रण टाकून घेऊया आणि हे पूर्ण आपल्याला छान असं पसरवून घ्यायचं आहे. तर फक्त मी हलकंसं हे भांडं हलवून घेत आहे असं आणि आपला हा नाश्ता अगदी तयार होतो मग.
तर आता परत एकदा यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. वरूनसुद्धा पांढरे तीळ आपण इथे टाकून घेणार आहोत. म्हणजे तीळ काही लोकांना जास्त आवडतात किंवा काही लोकांना कमी आवडतात, तर तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करायचे. आता झाकण ठेवून वाफ काढली आणि हा सुद्धा आपण म्हणजे जो नाश्ता आहे आपला हे म्हणजे तयार करून घेणार आहोत. तर बघा, याची आपण दुसरी बाजूसुद्धा छान अशी भाजून घेणार आहोत. तर अशा प्रकारे छान गरमागरम आपला हा असा पोटभरीचा नाश्ता अगदी तयार झालेला आहे. तर मंडळी, तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी झाली हेही मला कमेंट करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा अशाच आपण छान छान रेसिपीसोबत परत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.